ठीक आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे जनरल सोल्युशन आहे, ठीक आहे, हे जीईचं आणि सीईटीचं लेक्चर आहे. या 25% मध्ये हा पार्ट बोर्डच्या विद्यार्थ्यांना तोट आहे, पण जीई आणि सीईटीसाठी हा पार्ट तुम्हाला करावाच लागणार आहे, हे लक्षात घ्या. फक्त बोर्ड देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाही केलं तर चालतंय, पण सीईटी आणि जीई वाल्यांना कंपल्सरी. आपण काल ह्या पहिल्या ग्रुपवर एक्झाम्पल घेतली. sin θ is equal to 0, cos θ is equal to 0, tan θ is equal to 0, sin θ 0 असेल तर θ is equal to n pi, cos θ 0 असेल तर θ is equal to n plus 1 into pi by 2, n belongs to z, tan θ is equal to 0 असेल तर θ is equal to n pi, n belongs to z, sin θ is equal to sin alpha, cos θ is equal to cos alpha, tan θ is equal to tan alpha. याचे फॉर्म्युले θ is equal to n pi plus minus 1 ची n, θ is equal to n pi plus minus alpha, n pi plus minus n pi plus alpha. हे पार्टच करायचं आहे. sin square theta sin square alpha, cos square theta cos square alpha, tan square theta tan square alpha, theta is equal to n pi plus minus alpha, n belongs to z. मी काल तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायला सांगितलेला आहे. आज सुद्धा त्याचा स्क्रीनशॉट काढा. काल आपण पहिल्या ग्रुपवरचे एक्झाम्पल बघितलेले, आज दुसऱ्या आणि तिसऱ्या ग्रुपवरचे एक्झाम्पल बघणार आहे. ते स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. ठीक आहे, मी क्वेश्चन सॉल्व्ह करतो. नेक्स्ट आपला पहिल्याच एक्सरसाइज मध्ये पुढचे क्वेश्चन आहे जनरल सोल्युशन चाललंय आपला. लिहून घ्या. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. फाइंड द जनरल सोल्युशन्स. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. खालील इक्वेशन मधून जनरल सोल्युशन्स काढा. ठीक आहे, लिहून घ्या. sin x is equal to root 3 by 2. sin x is equal to root 3 by 2. तुम्हाला हे जनरल सोल्युशन्स काढा म्हणून क्वेश्चन्स पडू शकतो. sin x is equal to root 3 by 2. मी असं म्हणू सोल्युशन्स गिवन sin x is equal to 2 मार्काला पडेल root 3 by 2. कालच्या एक्झाम्पल मध्ये किंवा कालचा व्हिडिओ बघितला तर इज इक्वल टू 0 होतं. काल कसं होतं सगळं इज इक्वल टू 0, sin θ 0, cos θ 0. आज कसं आहे sin θ इज इक्वल टू sin अल्फा, cos θ इज इक्वल टू cos अल्फा, tan θ इज इक्वल टू tan अल्फा किंवा स्क्वेअर किंवा काय. आता स्क्वेअर तर नाहीये, त्यामुळे ह्या ग्रुपवरचे एक्झाम्पल आहे. दुसऱ्या ग्रुपवरचे एक्झाम्पल आहे. तर मी असं म्हणू sin x इज इक्वल टू sin 60 डिग्री, sin 60 बाय 2 आणि sin साइनच पाहिजे. फॉर्म्युल्यात कसं आहे sin साइन आहे, तेव्हा sin साइनच करायचं तुम्ही, हे लक्षात घ्या. therefore sin x is equal to sin pi by 3. मग आपला एक फॉर्म्युला होता sin theta is equal to sin alpha, then theta is equal to n pi plus minus 1 ची n into alpha. त्यात महत्वाचं आहे ते थीटा आणि अल्फा. त्याचं थीटाची व्हॅल्यू इथे x आहे आणि अल्फाची पाय बाय 3. तुम्ही इथं काही लिहायचं नाही, हे थीटा आहे, मनाच्या मनात कन्सिडर करा. हे अल्फा आहे. थीटा इज इक्वल टू म्हणजे कोण आहे ना x इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 ची n इंटू अल्फा कोण आहे पाय बाय 3 n बिलॉंग्स टू z. n बिलॉंग्स टू z. इथे n बिलॉंग्स टू z आहे. n बिलॉंग्स टू z हा फॉर्म्युला आपण यूज केलाय. इथं थीटाच्या ठिकाणी x आहे आणि अल्फाच्या ठिकाणी पाय बाय 3 आहे. अँगल वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये, थीटा वेगळा व्हेरिएबल आहे, अल्फा वेगळा व्हेरिएबल आहे, तसं x वेगळा व्हेरिएबल आहे आणि पाय बाय 3 वेगळा व्हेरिएबल आहे. which is required a general solution. which is required a general solution. हे तुमचं काय आहे जनरल सोल्युशन आहे. लिहून घ्या. which is required a general solution. ठीक है, find the general solution of next examples. Find the general solution of हे 12th लेक्चर आहे. 12th जरा बघा मी तिथे काय लिहिले खाली व्हिडिओच्या खाली 12th लिहून घ्या. cos x is equal to 1. cos x is equal to 1 ह्याचं जनरल सोल्युशन काढायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे cos x is equal to 1. आता cos x is equal to 1 सोल्युशन. cos x is equal to 1 ह्या ग्रुप मध्ये तर नाही, कारण हा इज इक्वल टू 0 चा ग्रुप आहे, त्यामुळे वरच्या ग्रुप मध्ये तर नाही. हे एक्झाम्पल दुसऱ्या तिसऱ्या ग्रुप मध्ये आहे. cos x is equal to 1 मी असं म्हणू
cos x इज इक्वल टू cos 0 डिग्री. cos 0 डिग्रीला 1 असतं आणि cosच पाहिजे फॉर्म्युल्यानुसार. मग cos theta इज इक्वल टू cos अल्फा. cos theta इज इक्वल टू cos अल्फा. थीटा कसा आहे ना 2n pi प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू z. ओके, हा तुमचा x म्हणजे थीटा आणि हा अल्फा. थीटा इज इक्वल टू x इज इक्वल टू 2n pi प्लस मायनस अल्फा म्हणजे 0. Therefore, n belongs to J. X is equal to 2n pi. N belongs to J, which is required general solutions. Which is required general solution. हे तुमचं जनरल सोल्युशन आहे. Which is required general solution. ओके, लिहून घ्या. काही अवघड नाही, दोन्हीकडे कॉस कॉस द्यायचे, कारण आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये बघतो इथं कॉस कॉस आहे, तर मी दोन्हीकडे बघतो काय नाही कॉस कॉस आणि फॉर्म्युला यूज करायचा. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. मस्त आहे बघा एक्झाम्पल, हे पुसतो झालं लिहून, हे लिहून घ्या. sec x is equal to root 2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे sec x is equal to root 2. त्याचं तुम्ही जनरल सोल्युशन्स काढायचं आहे. हे सीईटीचं आणि जीईचं लेक्चर आहे, हे लक्षात घ्या. मी ते लिहितोय सीईटी प्लस जेई. बोर्डला हा पॉइंट्स नाही, हे लक्षात घ्या व्हिडिओ बघणारे विद्यार्थी. पण सीईटीला आणि जीईला तुम्हाला हे कंपल्शन करावं लागेल. ठीक आहे, sec x is equal to root 2. आता sec x चा फॉर्म्युला नाही आहे आपल्याला, आपण कशामध्ये रूपांतर करायचं cos. मग मी असं म्हणू शकतो given sec x is equal to root 2, therefore cos x is equal to 1 by 2. रेसिप्रोकल. sec x चं cos x मध्ये रूपांतर केलं, कारण sec x चा रेसिप्रोकल कोण आहे cos x आहे. म्हणजे sec x is equal to root 2 असेल तर cos x is equal to 1 by root 2. cos x किती डिग्रीला 1 by root 2 असेल? cos x is equal to cos pi by 4. cos x is equal to cos pi by 4. Therefore, cos theta is equal to cos alpha. Cos theta is equal to cos alpha. Theta is equal to 2n pi plus minus alpha n belongs to J. इथे तुम्हाला थीटा कोण आहे हे कळलं. हे मनातल्या मनात इथे लिहायचं नाही तुम्ही पेपरमध्ये. हे थीटा आणि हे अल्फा हे मनातल्या मनात लिहिलंय. ठीक आहे, पेपरमध्ये लिहायचं नाही. थीटा इज इक्वल टू 2n pi म्हणजे x इज इक्वल टू 2n pi प्लस मायनस अल्फा म्हणजे कोण आहे pi by 4 and belongs to J, which is required general solutions. Which is required general solution. लिहून घ्या. काही नाहीये, सोपं आहे. तर सेकचं रूपांतर कॉस केलं, कारण सेकचा फॉर्म्युला ह्याच्यामध्ये नाहीये, तेव्हा सेकचं कॉस करायचं आणि दोन्हीकडे कॉस कॉस करायचं आणि सोडवायचं. हे लिहून घ्या, नंतर नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट, find the general solutions of the following equation. एक होमवर्कला देतो तुम्हाला मी. cot x is equal to root 3. cot x चं कन्वर्ट कशामध्ये करायचं? tan x करायचं आणि tan theta is equal to tan alpha चा फॉर्म्युला वापरून तुम्ही काय करायचंय सोडवायचं आहे. होमवर्कला दिलेला आहे. नेक्स्ट लिहून घ्या, थोडंसं वेगळं लिहून देतो. आता इथं सिंगल अँगल होता x. आता तिथं मल्टिपल अँगल असेल तर कसं करायचं बघा. सिंगल अँगलच्या ऐवजी मल्टिपल अँगल दिला असेल तर फॉर्म्युला जनरल सोल्युशनचे पार्टच पाहिजे, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येणार नाही. इकडे बघा, tan 2x by 3 हा मल्टिपल अँगल आहे. x ला 2/3 ने मल्टिपल केलाय इज इक्वल टू रूट 3. tan x 2/3 is equal to root 3 लिहून घ्या. आता इकडे लक्ष द्या. tan 2x by 3 is equal to root 3 given tan 2x by 3 is equal to root 3. आता root 3 tan किती डिग्रीला असतंय? tan म्हणजे root 3 किती डिग्रीला असतंय? काय tan 60 ला असतंय. म्हणजे tan 2x by 3 is equal to tan 60 म्हणजे पाव 8. तुम्ही काय करायची ही व्हॅल्यू दोन्ही एक्झाम्पल tan मध्ये आणायचं.
मी असंच बघायला दोन्ही एक्झाम्पल कॉस मध्ये आणा, दोन्ही एक्झाम्पल साइन मध्ये आणा, तसं दोन्ही एक्झाम्पल कशामध्ये आणायचे, टॅन मध्ये आणायचे. मला वाटतं हा एक्स आणि हा अल्फा, सॉरी हा थीटा आणि हा अल्फा. टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अल्फा. दुसरा ग्रुप मधला फॉर्म्युला आहे, तर प्लस मायनस नाहीये आणि नुसतं प्लस आहे. दुसरा ग्रुप बघा, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा, प्लस मायनस नाही, एन पाय प्लस अल्फा एन बिलॉंग्स टू झेड. मग कसं होणार सांगा, हा थीटा therefore 2x by 3 is equal to n पाय प्लस अल्फा म्हणजे किती, पाय बाय 3 n बिलॉंग्स टू झेड. आतापर्यंत आपण विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन म्हणत होतो, पण इकडे एक्स असं आहे, सिंगल अँगल असेल, आता इथं मल्टिपल अँगल आहे, तिथं सिंगलच ठेवायचं. मी काय म्हणतो लक्षात, इथं जे मल्टिपल आहे तिथं सिंगलच ठेवा. 2x 3 इकडे बघा, 3n पाय प्लस थीटा बाय 3, दोन्हीला 3, हा 3 इकडे दोन्हीला बोललेला आहे, 3 कॅन्सल्स. 2x इज इक्वल टू 3n पाय प्लस पाय. आता x इकडे बघा, x इज इक्वल टू 2 इकडे डिवाइड बाय होणार 3n पाय प्लस पाय. इथे n बिलॉंग्स टू z, n बिलॉंग्स टू z, n बिलॉंग्स टू z, पाय बाय 2 बाय 2, कारण हा 2 इकडचा इकडे झाला, 3n पाय बाय 2 पाय बाय 2. which is required a general solution. ह्यात काय फरक आहे, इथं मल्टिपल अँगल होता तो तुम्ही सिंगल अँगल करायचा, मग त्यासाठी 3 इकडे होणार, दोन्हीला पण हा 3 जातो, पण 2 ने दोन्हीला डिवाइड होणार, इकडच्या वेळी इकडे जातं खाली जाते, आणि विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. काही अवघड नाही, जर मल्टिपल अँगल दिला असेल तर इकडे एक्स आणायचा, संपलं. विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन, विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन लिहून घ्या. Next example here. Find the general solution. जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले पाठ पाहिजे तरच तुम्ही जनरल सोल्युशनचे अँगल्स. आता आपण दुसऱ्या ग्रुपवरचे एक्झाम्पल घ्यायला लागले, काल पहिल्या ग्रुपवरचे घेतलेले, आज दुसऱ्या ग्रुपवरचे घेतलेले आहे. काही अवघड नाही, व्यवस्थित सोडवत राहायचं, सुटत जातंय. नेक्स्ट, फाइंड द जनरल सोल्युशन. या नेक्स्ट एक्झाम्पल्स काय, ठीक आहे. फाइंड द जनरल सोल्युशन. sin 2x इज इक्वल टू 1 बाय. आता इथं पण सिंगल अँगल नाहीये, एक चे 2x आहे, ते काय x करायचं दोन्हीकडे घ्यायचं, एवढंच फरक आहे. गिवन sin 2x इज इक्वल टू 1 बाय. ओके, मग मी असं म्हणू sin 2x इज इक्वल टू sin 30. त्या व्हॅल्यू आधी पाठ पाहिजे तुम्हाला. sin 30 डिग्रीला 1 बाय 2 असतो, ठीक आहे. मग मी असं म्हणू sin 2x इज इक्वल टू sin पावर 6. देन sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा. दुसरा ग्रुप पहिला फॉर्म्युला काय सांगा, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 ची n अल्फा and belongs to z. हा फॉर्म्युला थीटा म्हणजे तुझा कोण येणार का, 2x. अल्फा म्हणजे कोण येणार, पाय बाय 6. 2x इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 ची n, आणि अल्फाच्या ठिकाणी फक्त काय वापरायचं, पाय बाय 6 and belongs to z. पण इथं सिंगल अँगल पाहिजे, x इज इक्वल टू 2 इकडे पुन्हा n पाय बाय 2 प्लस मायनस 1 ची n पाय बाय 12 होणार. हा 2 इकडे जाऊन खाली जाणार, n पाय बाय 2 आणि पाय बाय 12 and belongs to z. इथं मल्टिपल अँगल होता, इथं सिंगल अँगल झालेला आहे. सिंगल अँगल झाला असेल तर विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन्स. विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. काय अवघड आहे, हे तुमचं काय आहे, जनरल सोल्युशनच आहे. व्यवस्थित लिहून घ्या. घ्या नेक्स्ट. sec 3x is equal to root 2. हे झाले सगळ्यांच पुसून. हे फॉर्म्युले पाठ पाहिजे,
हे फॉर्म्युले पार्ट असेल तर तुम्हाला ही जनरल सोल्युशन काही अवघड जाणार नाही. प्रिन्सिपल सोल्युशन मात्र प्रिन्सिपल सोल्युशन बोर्डला पण आहे, ते सीटीला जीला पण आहे. तर जनरल सोल्युशन हा पार्ट कट केलेला आहे, पण तुम्हाला तो सीटीला जीला लागणार आहे. सेक 3x √2. मग मी असं म्हणतो सेक 3x √2. ओके, पण सेकचं फॉर्म्युला नाहीये. सेकचं रूपांतर कशात करावं लागतं? कॉस मध्ये करावं लागतं. मग सेकचा रेसिप्रोकल कॉस 3x आणि √2चा कोसिफिकल हे रेसिप्रोकल 1/√2. आता इकडे कॉस करायचं. कॉस मध्ये 1/√2 येते. cos 3x इक्वल टू cos 45. 45 कन्वर्ट पाय मध्ये करा. cos 3x पाय म्हणजे 180 असतो, म्हणजे cos π/4. ठीक आहे. आता इथं cos θ इक्वल टू cos अल्फा फॉर्म्युला वापरायचा. cos θ इज इक्वल टू cos अल्फा. θ इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा n belongs to sides. हा आपला फॉर्म्युला आहे. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा एंड बिलॉन्ग्स टू z. मग इथं थीटा कोण अल्फा कोण? हा तुमचा थीटा असणार. इथं द्यायचं नाही, मनातल्या मनात मी कन्सिडर केलंय. इथं अल्फा असणार. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा म्हणजे किती? π/4 एंड बिलॉन्ग्स टू z. हा π/4 येणारच आणि पुढचा n बिलॉन्ग्स टू z. आता इथं मल्टिपल अँगल 3 आहे. मला मल्टिपल अँगल नको आहे, इथं सिंपल अँगल पाहिजे. x इज इक्वल टू 2n पाय. हा 3 कडे खाली जाणार. ओके, प्लस मायनस हा 3 पाठवा. π/12 येणार. तर 3 न जाताना खाली जाणार. मल्टिप्लिकेशन and belongs to z, which is required in general solutions. आणि इथे x आला की विषय संपला. which is required general solution. which is required general solution. हे तुमचं दिलेल्या एक्झाम्पलचं जनरल सोल्युशन आहे. सेक्स रूपांतर क्लास मध्ये केलेलं आहे आणि मग सोडवलेलं आहे. लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. नेक्स्ट एक्झाम्पल्स घेऊया आपण. एक होमवर्कला जर तुम्हाला बसतोय तुम्ही सोडवायचं एक होमवर्कला आणि त्याचं जनरल सोल्युशन्स काढायचं आहे. एक होमवर्कला घ्या. ठीक आहे. ओके, पार्ट 2x इज इक्वल टू 1. हे तुम्ही होमवर्कला घेऊन सोडवायचं आहे. नेक्स्ट लिहून घ्या. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. हे होमवर्कला सोडवा आणि टाका. हे जीला आणि सीटीला खूप महत्वाचं आहे जनरल सोल्युशन. नेक्स्ट cosec 4x by 3 is equal to cosec 4x by 3 is equal to 2. is equal to 2. थोडंसं वेगळं आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या. काहीही अवघड नाही. ओके, इकडे लक्ष द्या. गिवन cosec 4x by 3 is equal to 2. आता कोसेकचा रेसिप्रोकल कोण? sin 4x by 3 is equal to 1/2. इकडे रेसिप्रोकल कोण? sin किती डिग्रीला 1/2? करेक्ट. sin 30 म्हणजे किती? sin बाबा 6. आता sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा. विषय संपला. sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 अल्फा n लॉग j. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 अल्फा n बिलॉन्ग्स टू j. हा थीटा आणि हा अल्फा.
Therefore 4xy3 is equal to n pi. थिटा म्हणजे 4xy3. थिटाच्या ठिकाणी रिप्लेस करा 4xy3. n pi प्लस मायनस म्हणजे अल्फा म्हणजे किती बाबा 6. Therefore 4x मल्टिपल अँगल आहे तर तो 3 इकडे पडा. 3 वरच्या साईडला ना 3n pi प्लस मायनस म्हणजे n 3 pi by 6 इथं भाग जातोय. 4x is equal to 3n pi plus minus 1 n pi by 2 and belongs to J and belongs to J and belongs to J. ठीक आहे, अजून आन्सर संपलेला नाहीये. मी इकडे लिहितो आन्सर्स, जागा नसल्यामुळे मी इकडे लिहितो आन्सर्स. थीटा इज इक्वल टू सॉरी एक्स इज इक्वल टू आता 4 तिकडे पाठवा. हा जो 4 आहे तो ह्याच्या खाली जाणार. then 3n pi by 4 प्लस मायनस 1 n pi by हा 4 खाली येणार ना pi by 8 and belongs to x which is required general solutions. Which is required general solution. समजलं? मल्टिपल अँगल आणि सिंपल अँगल दोन प्रकारचे जनरल सोल्युशन आपण दुसऱ्या ग्रुपवर बघितलेले आहेत ते लिहून घ्या. ओके, आता उद्याच्या जे घ्यायचे ते तिसऱ्या ग्रुपवरचे घ्यायचे. ठीक आहे, आता हे पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, हा दिसला, ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, कट करतोय आता.